राजा राम 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 सीता राम राम सीता राम राम सीता राम सीता राम राम रामचंद्र भगवान उमापति महादेव की जय। आणि चला आज महाराज बऱ्याच कालानंतर मैना आणि हिमालय जे आहे पर्वत यांच्या इथे आता जी अस्थिर श्रद्धा होती पहिल्या जन्मामध्ये आमच्या सती माता त्या आज महाराज आईच्या उदरामध्ये मैना मातेच्या उदरामध्ये स्थित झाल्या बराच कालानंतर। कारण महाराज ऐका आता भगवान शिवाचा विवाह झालाच पाहिजे कारण तारकासुर नावाचा जो दैत्य आहे हा तारकासुर महाराज फार भयंकर होता आणि त्याचा वध जो आहे हा भगवान शंकराचा जो पुत्र आहे तोच करणार होता त्याच्या हातून होणं होतं आणि म्हणून चला सुंदर महाराज आई स्थित झाल्या। मैना मातेचं महाराज रूप दिवसेंदिवस अत्यंत तेजस्वी दिसायला लागलं पूर्ण महिने झाले आणि सुंदर अशा मुलीला आमच्या आईने जन्म दिला की जिथे जिचं नाव पुढे महाराज पार्वती ठेवण्यात आलं। हिमालयाला अतिशय आनंद झाला आपल्या मुलीला पाहून फार मोठा उत्सव महाराज करण्यात आला जिकडे तिकडे या हिमालयावर महाराज आनंदित वातावरण आहे त्रैलोक्यामध्ये आनंदित वातावरण आहे आईच्या येण्यामुळे। आणि चला आता महाराज काही दिवस चाललेले आहे आणि दिवस जाता जाता थोड्या आई मोठ्या झाल्या आता मात्र देवर्षी नारद आले आणि त्यावेळेला हिमालय आणि मैना मातेने यांचा हात दाखवला पार्वती मातेचा म्हणे भविष्य सांगा देवर्षी नारद। देवर्षी नारदांचं स्वागत केलं बसविलं आणि देवर्षी नारद भविष्य सांगायला लागले म्हणे आई तुमची ही पुत्री जी आहे जगतामध्ये ज्या सौभाग्यवती स्त्रिया आहेत त्या मात्र या पुत्रीचं नेहमी नाव घे सौभाग्यवती स्त्रियांकरता तुमची पुत्री नेहमी आदर्श राहील कारण ती आपल्या पतीवर प्रेमच तेवढं करेल। कित्येक व्रत तुमच्या या मुलीच्या नावाने केल्या जातील। तुमची मुलगी ही सौंदर्याची खाण आहे सद्गुणांची खाण आहे एवढंच नाही तर सुशीलता देखणं जिच्या ठिकाणी आहे। भरपूर चांगलं 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 सांगितलं कुणी पुढे हिला अंबिका भवानी शारदा म्हणे आणि शेवटी महाराज म्हणायला लागला पण आलं ज्योतिष्य काय करतात ज्योतिष्यकार काय करतात भरपूर महाराज पहिले चांगलं 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 आपलं भविष्य सांगतात पण शेवटी काहीतरी पण टाकून देतात तसंच देवर्षी नारदांनी सांगितलं परंतु म्हणे आई ऐका हिच्या जीवनामध्ये एक आगळी वेगळी गोष्ट घडणार आहे ती म्हणजे हिला जे पती प्राप्त होईल ते अगुण राहील अविकारी राहील एवढंच नाही अविनाशी राहील स्मशानामध्ये राहणारे राहील भिक्षा मागून उपजीविका करणारे राहील। हे ऐकल्याबरोबर महाराज आई रडायला लागला म्हणे देवर्षी नारद दक्षिणा कमी झाली असेल तर जास्त देतो परंतु माझ्या मुलीचं भविष्य मात्र असं सांगू नका। त्यावेळेला देवर्षी नारदांनी सांगितलं की म्हणे आई तसं नाही आहे परंतु ऐका असेच गुण भगवान शंकरामध्ये देखील आहे जर थोडी मोठी झाल्यानंतर तुमची ही मुलगी तुम्ही भगवान शंकराला प्रदान केली तर तिचं जीवन चांगलं जाईल। आणि महाराज आई बाबांनी हे मान्य केलं पुढे काही काल गेला परत देवर्षी नारद आले कारण आता विवाह व्हायचा आहे आणि म्हणून आता सांगितलं की तुमच्या पुत्रीने तप करण्याकरता जावं। आई वडिलांना असं वाटलं की एवढ्या लहान मुलीला आपण तप करण्याकरता कसं पाठवावं परंतु त्याच वेळेला पार्वती माता आल्या आणि सांगितलं की मला रात्री स्वप्नामध्ये साक्षात्कार झाला आणि एका संतांनी येऊन सांगितलं की मला तपश्चर्या करण्याकरता वनामध्ये निघून जायचं आहे। आई बाबांना महाराज दुःख झालं कारण फार लाडामध्ये महाराज आईला वाढवलं होतं
सद्गुणांच्या खान आमच्या आई असल्यामुळे फार प्रेम होतं. आणि चला, आईने आज महाराज पांढरी वस्त्र धारण केली आणि तपश्चर्या करण्याकरता घनदाट अरण्यामध्ये निघून गेल्या. तपश्चर्याला बसल्या. घनघोर तपश्चर्या चाललेली आहे आमच्या आईची कित्येक काल. काही दिवस पर्यंत महाराज फळ खाल्ले आणि तपश्चर्या केली. काही दिवसानंतर फळ खाणं सोडलं, केवळ झाडाची वाळली पानं खाऊन तपश्चर्या करायला लागल्या. त्यानंतर पानं खाणं देखील सोडून दिलं, केवळ पाणी पिऊन तपश्चर्या करायला लागल्या. पाणी पिणं देखील पुढे सोडलं आणि वायू भक्षण करून तपश्चर्या करायला लागल्या. इकडे महाराज भगवान शिव जे आहे त्यांच्याकडे श्री रामचंद्र प्रभू आले आणि सांगितलं की पार्वती जी आहे ही तुम्हाला पती म्हणून प्राप्त करण्याकरता मात्र तपश्चर्या करत आहे आणि पुढे तुम्हाला मात्र तिचा पत्नी म्हणून स्वीकार करावा लागेल. ही माझी आज्ञा जी आहे ही मात्र तुमच्या हृदयात ठेवा. म्हणे प्रभू शिरावर ठेवील. म्हणे शिरावर ठेवू नका, कारण शिरावर ठेवलं तर तुमच्या शिरेतून मस्तकामधून गंगा वाहते, तर गंगेत वाहून चालली जाईल. म्हणे हृदयस्थ ठेवा. आणि अशा वेळेला महाराज आपलं पार्वती मातेची परीक्षा घेण्याकरता सप्त ऋषींना पाठविलं. सप्त ऋषी ज्या वेळेला आले आणि ज्या वेळेला पार्वती मातेला पाहिलं तर महाराज असं पाहिलं की जशी एखादी मूर्ती त्या गंगेच्या किनाऱ्यावर प्रत्यक्ष बसलेली आहे. आणि त्यावेळेला ऋषींनी आवाज दिला सतीमातेला. सतीमातेचं ध्यान भंग झालं आणि विचारलं की कशा करता एवढी तू घनघोर तपश्चर्या करत आहे. आईने सांगितलं की म्हणे ऐका, मी जर सांगितलं तर तुम्ही हसाल म्हणे, कारण जे अशक्य आहे ते शक्य करण्याकरता मी तपश्चर्या करू राहिली. म्हणजे काय करत आहे म्हणे तू? तर म्हणे जे अगुण आहे, जे अविनाशी आहे, जे निर्विकार आहे, अशा भगवान शंकराची पती म्हणून प्राप्ती व्हावी याकरता म्हणे मी तपश्चर्या करू राहिली. त्यावेळेला महाराज ऋषी तर परीक्षा घेण्याकरता आले होते. हसायला लागले. म्हणे अगं तुझे गुरु कोण आहे? कोणी सांगितलं तुला त्या भोले बाबा सोबत विवाह करण्याकरता? म्हणे माझे गुरु देवर्षी आहे. म्हणे त्या देवर्षी नारदांनी कित्येकाचे संसार उद्ध्वस्त केले, कित्येकाचं जीवन उद्ध्वस्त केलेलं आहे. त्यांच्या मनाने ऐकू राहिली. म्हणे तू ऐक, तुझ्या करता पती जर योग्य कोणता असेल, वर जर कोणता योग्य असेल तर भगवान विष्णू आहे, जे सौंदर्याची खान आहे, सद्गुणांची खान आहे. म्हणे ते कितीही सद्गुणी असेल आणि कितीही सौंदर्यवान असेल, किती ऐश्वर्य संपन्न असेल, तर मला म्हणे ते नको. मी तर माझ्या त्या भगवान शंकरा करता अनेक जन्म घेईल, हजारो करोडो जन्म घेईल, करोडो जन्मामध्ये तप करेल, परंतु पती म्हणून त्यांचीच प्राप्ती करून घेईल. हे वाक्य ज्या वेळेला ऐकले सप्तऋषी आनंदित झाले, धन्यता दिली महाराज आणि सांगितलं की तुझे वडील आता तुला घ्यायला येईल, तू निघून जाशील, तुझं मनोरथ जे आहे ते आता मात्र सफल होणार आहे. भगवान शंकराची प्राप्ती पती म्हणून तुला होईल. आणि चला इकडे महाराज सप्तऋषी भगवान शंकराकडे आले. सांगितलं की म्हणे प्रभू तुमच्याकरता अतिशय योग्य आहे, पत्नी म्हणून स्वीकार तुम्ही मात्र पार्वतीचा करा. आणि प्रेमाचं वर्णन केलं. त्यावेळेला परत समाधी लागली भगवान शंकराला की सतीमातेचं किती प्रेम तुमच्यावर आहे. ते समाधीस्थ झाले. सप्तऋषी जे आहे हे महाराज हिमालयाकडे आले आणि सांगितलं की तुम्ही मात्र तुमच्या त्या पुत्रीला आता घेऊन या. सुंदर महाराज मृदंग ढोल वाजवित अनेक नगरवासियांना, संपूर्ण नगरवासियांना घेऊन सर्वच्या सर्व त्या वनामध्ये आले आणि आदराने पार्वती मातेला काय केलेलं आहे, आपल्या नगरामध्ये आणलं. एकच आनंदित वातावरण निर्माण झालं. आणि चला इकडे भगवान शंकर समाधिस्थ झाले. यांना उठवावं कसं? त्यावेळेला कामदेवाला बोलविण्यात आलं. कामदेवाला महाराज भगवान शंकराने भस्म केलं. रती रडायला लागली, तिला वरदान दिलं. आणि आता त्यावेळेला सर्वच्या सर्व देव लोक आले आणि त्यांनी सांगितलं की म्हणे तुम्ही पार्वती मातेचा काय करा, पत्नी म्हणून स्वीकार करा. हे महाराज स्वार्थी देव लोक भगवान शंकराला म्हणायला लागले की म्हणे हे सर्व देव लोक आहे ना, हे असं म्हणत आहे की स्वर्गात कधीच कुणाचं लग्न झालं नाही, सगळं जीवन जे आहे हे अरसाप्रमाणे चाललेलं आहे, म्हणून तुमचा विवाह व्हावा. भगवान शंकर महाराज स्मित हास्य करायला लागले.
म्हणून म्हणायला लागले की हे देव लोकांनो, तुम्ही म्हणावं आणि मी ऐकावं असं नाही, परंतु माझ्या श्रीराम चंद्रप्रभूने इष्टदेवतेने मला मात्र सांगितलेलं आहे, त्याच्यामुळं मी पार्वतीचा पत्नी म्हणून स्वीकार करेल तयार झाले. लगेच महाराज सप्तऋषी जे आहे यांनी विवाह तिथी ठरविलेली आहे, हिमालयाला जाऊन सांगितलेलं आहे. आणि चला आता विवाहाची तिथी आज उदयाला आलेली आहे. आईला महाराज सुंदर शृंगारित करण्यात आलेला आहे मंगलवाद्य. महाराज भव्य दिव्य विवाह मंडप हिमालयाने आपल्या पुत्रीच्या विवाह करता इथे तयार केलेला आहे. देशोदेशीचे महाराज जे राजे महाराज होते त्या सर्वांना निमंत्रित केलं. स्वर्गातील सर्व देवतांना देखील महाराज निमंत्रित केलं. आणि आज मंगल या वाद्यामध्ये देशोदेशीचे राजे जे आहे हिमालय पर्वताकडे महाराज यायला लागले. हिमालयातील सर्व प्रजा आज महाराज अत्यंत आनंदित झालेले आहे. अत्तेर फुलेला चंदन लावून सुशोभित झालेले आहे. आणि आता भगवान शंकराचे महाराज वरात निघणार कैलास पर्वतावरून. त्यावेळेला इंद्र चंद्र महाराज सर्व देव लोक भगवान विष्णू सहित ब्रह्मदेवा सहित सर्वच्या सर्व तिथे आले आणि स्वतः महाराज सजून आलेले आहे. कोणाचंही नवरदेवाकडे लक्ष नाही. त्यावेळेला गणांनी पाहिलं की म्हणे अरे ज्यांचा विवाह आहे त्यांना कोणी सजून राहिलं आणि सर्व म्हणे आपणच इथे मात्र नटून थटून राहिले सर्व देव लोक कसे आहे म्हणे. चला आपण आपल्या स्वामीचा शृंगार आपणच करावा. झाकी येऊ द्या, झाकी येऊ द्या. आणि अशा वेळेला आज महाराज भगवान शंकराचा जो काय म्हटलेला आहे शृंगाराचा भाग गणांनी आपल्याकडे घेतला. काही गण जे आहे यांनी महाराज कामदेवाला भस्म केल्यामुळे ज्या जटा सुटलेल्या होत्या भगवान शंकराच्या त्या बांधल्या आणि तिथे महाराज एक सर्प असा लावलेला आहे मुकुटावर. कानात कुंडल देखील सर्पाचेच लटकवलेले आहे. एवढंच नाही तर कमरेवर देखील महाराज साप लपेटलेले आहे. काही गण स्मशानामध्ये धावले, त्यातील भस्म आणलं आणि भगवान शंकराच्या अंगावर महाराज लावून दिले. सर्वच्या सर्व देव पाहायला लागले. नरमुंडाची माला आहे. जगतातील महाराज पहिला नवरदेव असा असेल की असलेल्या महाराज स्थितीमध्ये वस्तुस्थितीमध्ये चाललेले. नाहीतर आज तर नवरदेव बनल्यानंतर महाराज या देहाला फार शृंगारित केला जाते. अत्तेर चंदन महाराज लावले जाते. चला भगवान शंकर आणि सर्व ब्रह्मा विष्णू महेश आपलं विष्णू सर्व देवी देवता निघालेले आहेत. परंतु बाकीच्या देवी आणि देवता म्हणायला लागले पण या शंकराने कसा हा वेश धारण केलेला आहे. असं जर यांच्या सोबत आपण गेलो तर आपलं स्वागत होणार. ब्रह्मदेवजी या भगवान शंकराला सांगा की आमच्या थोडंसं अलग चला. ब्रह्मदेवाने सांगितलं की मी जर असं म्हटलं तर ते म्हणेल की तुम्हीच आम्ही येतच नाही, म्हणून तुम्हीच आपापला समूह घेऊन वेगळे वेगळे व्हा. सर्व महाराज आपापला समूह घेऊन वेगवेगळे व्हायला लागले. भगवान शंकराने काहीच गण राहिले. त्यावेळेला वीरभद्राला भगवान शंकराने आज्ञा केली पण हे वीरभद्र या जगतामध्ये जेवढे भूत प्रेत आहे त्यांना मात्र मनानेच निमंत्रित करून इथे बोलवलं. वीरभद्राने महाराज मनाने निमंत्रित करून या सर्वांना बोलवलं. हजारो करोडो महाराज भूत प्रेत आज इथे आलेले आहे. कुणाला चेहरा आहे तर कुणाला चेहरा नाही, कुणाला हात आहे तर कुणाला महाराज पाय नाही, कुणाला पाय आहे तर कुणाला हात नाही, कुणाला महाराज एकच डोळा आहे तर कुणाला डोळेच नाही, कुणी रक्तपीत आहे तर कुणी काय
आहे आणि अशा प्रकारची ही वरात आता भगवान शंकराची. चला वरात भगवान शंकराला येऊ द्या. अशा प्रकारे ही वरात निघालेली आहे. पाहता 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 चला आज महाराज भगवान विष्णू ब्रह्मदेव इंद्रादी देव सर्वच्या सर्व म्हणायला लागले की म्हणे आपण पहिले हिमालयाच्या त्या विवाह मंडपामध्ये त्या राजमहालामध्ये जावं, कारण हा नवरदेव जर आला तर आपलं स्वागत कोणी करणार नाही. सुंदर महाराज या वरातीचं स्वागत सर्वजण करत आहेत. प्रत्येक जण भगवान विष्णूला विचारायला लागले की तुम्ही आमच्या पार्वती मातेचे होणारे पती आहात का? भगवान विष्णूने सांगितलं की म्हणे ते मागून येत आहे. सर्व महाराज या पर्वतावरील जनता म्हणायला लागले म्हणे हो वराती एवढे सुंदर आहे तर नवरदेव केवढा सुंदर असेल म्हणा. फार महाराज प्रजा प्रसन्न झाले. सर्वांचं महाराज सुंदर स्वागत झालेलं आहे. आणि आता त्यानंतर महाराज भगवान शंकर जे बैलावर आरूढ झालेले आहेत आणि महाराज भूत पिशाच अनेक प्रकारचे वेगवेगळे नाद करीत धूळ उडवित ज्यावेळेला या पहाडामध्ये महाराज प्रवेश करायला लागले त्यावेळेला महाराज सर्वच्या सर्व घाबरून गेले. म्हणे हो हे कोण आहे? यम राजा तर आपल्या काय म्हणलेला आहे राज्यात आलेला नाही आहे ना. सर्वच्या सर्व महाराज प्रजा आपापली घराची दारं बंद करून बसले आणि म्हणायला लागले की आज ज्याचं पुण्य असेल तोच जिवंत राहील. भगवान शंकर म्हणायला लागले की म्हणे हा जो हिमालय आहे याच्या इथे परंपरा नाही का की नवरदेव आल्यानंतर त्यांचं स्वागत झालं पाहिजे. चला नवरदेव आलेला आहे. चला येऊ द्या. या लवकर लवकर या. पुढे श्रीरामचंद्र प्रभूचा